काही बंगला बांधताना आम्ही इथंच असायचो कोविडच्या टायमाला. तर ही पूर्ण घर बांधताना आम्ही इथंच असू, इथंच खेळायचो. ही मोकळं रान दिसतंय का मित्रांनो, ह्यात आपली एक शेळीची शेरडं चारायला ती बी इथं असायची, म्हणून मी इथं असायचो. काय विषय नाही, एक्स बी गेली तिच्या घरी. एक्सच्या आईला आता काय बोलू, सोडा आता ब्लॉग शिवाय देत आहे. पूर्ण आंबे झाड आहे ती. बारक्या झाडांना मोठा आंबा लागते, मोठ्या झाडांना बारका आंबा लागते. विषय असा आहे, आजकालचा विषय असा आहे. तर तुम्हाला माहिती असेल यो बघा सनी आलाय, रांडाचा बाटला घेऊन आलाय. माग बघा रशियन बसलाय. तोंड रशियन गोरट्याला पूर्ण रशियनची कॉफी जाईत गावाकडं. नमस्कार पब्लिक, तुमचं स्वागत आहे आपल्याकडे नवीन ब्लॉग मध्ये. तर बघा रात्री इथंच झोपलो आम्ही. दुसरा ब्लॉग इथे एंड केला, गाडीत झोपलो टरकत मामाजी. ही बघा, ही मामा अजून झोपलाय बघा. त्याला उठवू बघा, उठत नाही. आता मोबाईल मी घेतला. आपले ब्लॉग हिंदीमध्ये येतात, आज मराठीमध्ये बनवतोय. मिनी ब्लॉग येते आपले मराठीमध्ये. सो आता मी जातो घरी, आंघोळ बिंघोळ करतो, मग तुम्हाला नंतर भेटतो गाडीतनं खाली उतरल्यावर. गाईस घरी येऊन आंघोळ बिंघोळ केली मी, आता जेवण बिवण झालं. तर बघा ही अजून जेवा लागलाय, फिरून आला. 1 तास झाली इथू म्हणत होता, अजून तर काय आला नाही. आता जाऊ माझ्या घरी, मागटला व्ह्यू धावतो तुम्हाला. मित्रांनो मामाच घर आहे. ही बघा इथं पहिला असं होतं मागं. इथं भाऊ मी पैदा झालोय. इथं समजे कुसळं बिसळं गावात बिवात उगवले. इथं घर होती, इथे एक होतं, इथे एक, इकडं 2 होते अजून. समजा झाडं बिडं उगवली ती बघा. इथं आपला जन्म झाला, इथं पैदा झालो मी. सो हे बघा, एक पत्र्याच आहे मामाचं. सो जाऊ थोड्या वेळानं घरी. आता चाललाय मामा गाडी भरून, बूट बीट घालायला तर जातो गाडी बशी, गाडी बिडी वळवतो. आलता राहते, आता चाललाय. सो गाय आता आलो गाडी बशी, चाललाय मामा बघा. आता कुठली भरल्या, पुण्याला चाललाय आता. खाली करा टायर, 12 टायर. तो आता जातोय मामा. आता दुसरा मामा कधी येते बघू. ते अर्धाभर तासाने येते म्हणलाय. त्या सेकंड मग जाऊ माझ्या गावी शिंदगेला जातो. तो एक फोन मामाला देतो. मामाया फोनमध्ये शूट करायला लागली. माझ्या फोनमध्ये फुल स्टोरेज फुल होत आहे, पुण्यात बनवा लागलो. तो गाईस बघा कसा तोंडाला पावडर बिवडर लावा लागला. एकदम चाललाय आता गाडीवर. 12 टायर आहे गाईस, 12 टायरवर चाललाय. लगा बास की पुरी बी एवढं पुसत नाही द्या. तो गाईस चालला आता मामा. ए मोबाईल घेऊन जा तुझा, मोबाईल घेऊन जा की मोबाईल. फायनली आलाय. आता मी चाललोय तिकडे घरी, सोडायला लागले. आता जाऊन तुम्हाला तिकडे डायरेक्ट भेटतो. ओके मित्रांनो, आता घरनं आलोय. कपडे बिपडे चेंज केले ते. काल 2 दिवस झालं तीच घातली होती. आता चाललोय बघा त्याच्याकडे. त्याला बोलवलं होतं, ते काय आलं नाही. इथूच करायला लागला, अजून तर काय आलं नाही. त्याच्याकडे जातो लवकर. आता बघू कुठं बाहेर जातो का नाही, घरी बसून बी कंटाळा आलाय. सो त्याच्याकडे गेल्यावर भेटवतो तुम्हाला. ओके मित्रांनो, ह्याच्या आलो घरी. ही बघा रांडचा झोपलाय मला बोलवून. कुठं तर जावं म्हटल्यावर ही बघा अशी झोपते ती. आता ह्याच्या भावापाशी जातो बाहेर, झाडाखाली जातो जरा गारट्याचं. आलो इथं झाडाखाली एकदम गारट्याचं. सर मला लई झोप यायला लागला बघा. डोळं बघा कसं झालेलं, एकदम बारीक झालेलं. तर दुसरा ब्लॉग पोस्ट करायचा आहे. फोन एक कसला आहे, रांडाचा काम आहे. स्टोरेज एवढी फुल त्या नाही, पूर्ण व्हिडिओ फोटो पाक फोनमधलं डिलीट मारलं, काय ठेवलं नाही तरी बी स्टोरेज फुल. व्हिडिओ बनवायचं म्हटलं ब्लॉगचं स्टोरेज फुल. ब्लॉग एडिट करून डाउनलोड करायचं म्हटलं तरी फुलच होतं सारखं. एक फोन फुडतो, आता चुलीत घालतो ह्याला. आता काय दगडाखाली घालायला लागतो फोनला. मग काय नाही बघा, इथं आलो बघा पिपऱ्या झाडाखाली. आता इथं जरा बसू, दुसरा ब्लॉग सोडतो आता.
तर यो रांडाचा बघा कसा इथं गाय बांधाय गेलाय. याला बोलवून ह्या जरा तुम्हाला याची जरा गंमत सांगतो. गंमत सांगून याचा दात धावतो रांड्याचा कसला आहेत बघा. श्री श्री कलेक्टर साहेबांच्या मुलांचं आगमन होतं इथं. कलेक्टर साहेब मुंबईला गेले तर सो बारका पोरगा इथं सोडून गेले ते काय. काय म्हणता कलेक्टर साहेब, दात कुठल्या टप्प्यात आहे आता? इकडं बघ की यार, पब्लिकला बघायचं तुला जागा धावतो म्हणले. इकडे बघ पब्लिकला काय म्हणतो, काय विषय काय म्हणतोय. तर बघा बोरट्यान रुमाल बांधलाय आता बघा. डोळे तर काढला काय दिसू दे. इकडे उजेडाचा तो पाक काळा दिसा लागलाय. खरं काय लय गोरा लागलाय खरं म्हणा. आता तर काय दिसना जाय, रुमालच पांढरा दिसतोय तेवढा. हा चल तिकडं बसाय, इथं चल बसाय. काही बंगला बांधताना आम्ही इथंच असायचो कोविडच्या टायमाला. तर ही पूर्ण घर बांधताना आम्ही इथंच असायचो, इथंच खेळायचो. ही मोकळं रान दिसतंय का मित्रांनो, ह्यात आपली एक शेळीची शेरडं चारायला ती बी इथं असायची, म्हणून मी इथं असायचो. काय विषय नाही, एक्स बी गेली तिच्या घरी. एक्सच्या आईला आता काय बोलू, सोडा आता ब्लॉग शिवाय देत आहे. ह्यो बी यालाही माहिती आहे विषय बघा कसा आहे. मग आता जरा बसतो, ते व्हिडिओ टाकतो जरा. काय गावाला आलोय, काय मोकळंच वाटायला लागलंय. काय फुलं पाखरं कायच नाही ती, तर नुसतं काय कुसळ आहे ती. अरे ही फुलं कुठं जातो, ही एवढी आहे ती. काय नाही बघा. आता मागं बघा ह्याची बाग आहे आंब्याची, पूर्ण आंब्याची झाड आहे ती. बारक्या झाडांना मोठा आंबा लागते, मोठ्या झाडांना बारका आंबा लागते. विषय असा आहे, आजकालचा विषय असा आहे. तर तुम्हाला माहिती असेल आंब्याबद्दल नाही, आंब्याबद्दल सांगते. ही बघा ही पूर्ण बाग आहे आंब्याची. इथं आंब्याबद्दल नाही, पूर्ण आंब्याची बाग आहे. कडं नारळाची झाडं लावली ती. सो ह्याचा आंब लागल्यावर ना काय आमच्या घरामागेच बाग आहे, आम्ही काढून खाऊ. त्यात विषय नाही. आमचा एरिया म्हटल्यावर आंब बी आमचंच आहे, तर समजा आमचं आहे. पलीकडे सर जरा वैताग आला मित्रांनो. ह्या घरी बी कोण नसते, बंदच असतो ही घर. हे बघा त्या रांडीच्या शेजारच्यांचा बंगला आहे. माझा बंगला बे, माझा बंगला काय आता बोललो असतो लय चांगले आहेत. काय होतं यो बघा साने आलाय, रांड्याचा बाटला घेऊन आलाय. माग बघा रशियन बसलाय. तोंड रशियन गोरट्याला पूर्ण रशियनची कॉफी जाय इथं गावाकडं. ही बघा पूर्ण गावठी माल आहे, आणि माग रशियन हायब्रिड माल आहे. आणि ती तकडे तर बघा त्याच्यावर काय बोलायला शब्दच नाही. नाही काळा मंदिर आहे, काळा मंदिर म्हण काय बी म्हण त्याला. 5 पड्याला नागोबा आहे, 5 पड्याला नागोबा म्हणतोय. तो एक चाललाय आता. याच्या घरात मी बसतो जाऊन जरा निवांत, मग तुम्हाला परत भेटतो. ओके बाय. त्या पिल्यापासून आलो डायरेक्ट इकडं सच्च्या संघात आलो. याची काय जनावर बदलायची ती, म्हटलं चल जाऊन येऊ. तर बघा पूर्ण डोंगरात आणले रांडेच्यान पूर्ण बघा. तुम्हाला व्ह्यू धावतो इकडं समोरचा. हे बघा इथं आणले रांडेच्यान पाक माळाला डोंगरात आणली. चाललाय कुठं बघा, हागायला चाललाय रांडेचा. हे बघा डोंगरच आहे इकडं. झाली संध्याकाळ, आता वाजल्या 5-6 वाजल्या किती हे माहीत नाही. आता मी बी हे सगळं बसतो, जातो घरला. आता या डोंगरावर चढतो बारक्या. वरनं तुम्हाला व्ह्यूज धावतो कसं दिसतंय काय. चढू बारकाच आहे 5 मिनिटात. याच्यापेक्षा मोठं चढ्या ती मागं दिसतोय शेंडीचा डोंगर आहे. पहिलं बारका असताना तर सारखं जायचो. मामा या घरापासून ती डोंगर जवळच आहे. मग काय आता ह्याच्यावर चढू. ही बी बारका आहे, वरनं कसला व्ह्यू दिसतोय काय दिसतंय. मग धावतो तुम्हाला वर गेल्यावर. दगड आहे त्याच्यावर. उन्हाळ्यात आलोय आता, काय गारट्यात आलोय. कोसळत जायचं समजा. तर पुढच्या महिन्यात अजून माघारी यायचं गावाला. मग बघू त्याच्यानंतर मग पावसाळ्यात. मग आता आईच्या गावात चढ लागला, वर गेला दाखवतो आता. मित्रांनो पाक डोंगर चढून वर आलो, दमलय भरलाय बघा. पाक वर आलोय, तुम्हाला व्ह्यू धावतो समोरच्या कॅमेरा.
जाऊन किती वर आलोय हे बघा कुठं बसलाय. ते झाडाखाली बसलाय काय नीट दिसेना. ह्याच्याकडे जाऊ. हे काय विषय आहे बघा इथं. बघा दगडाचं काय तर करून दिवा लावलेला आहे, नारळ वगैरे फोडलेला आहे. काय काहीतरी देवाचं असेल, असू द्या तकडं. आपण जाऊया आता खाली. वरनं गाईज व्ह्यूज लई खतरनाक आहे, एकदम डेंजरमध्ये. असल्या ठिकाणी गर्लफ्रेंडला घेऊन यायला लागते बाबांना बसायला. एकदम शांती. वरनं नुसतं असला व्ह्यू बघायचा बघा. मागं नुसतं हिरवीगार राहणार ते. मग आता तुमची नट्टी बिट्टी असली तर आणा बाबा. आम्ही गावाला नसतोय, आम्ही असतोय अहमदाबादला. आता जातो खाली. व्हिडिओ काढायसाठी वर आलतो, तुम्हाला दाव्यासाठी वरनं कसं दिसतंय. सो आता जातो. अंधार व्हायचं टायमिंग झालं. आता पाक वरंगळ आहे बाबा, लई मोठी. हे बघा. आता जातो हळूहळू. मग जातो घरी. घरी जातोय, कुठं जातोय अजून बघू. कायच वरनं आलो आता खाली. एकदम वरंगळ होती. हळूहळू पाय घसरत होता. मग काही बघा टाकी खाली करून येऊन बसला इथं बघा. ब्लॉगमध्ये येण्याला आजा लागला रांडेचा. त्याला जातो आता बघा. मग आता ह्याच्या जनावराला DOC चारायचं आहे बघा. आता रानात कुठं बांधली ती काम आहेत. तरी बघा बोराचं झाड आहे. बोरं काय अजून कच्ची पिकली ती का नाही बघू. काटले बाबा, पिकलेली बी आहे. जातोय गेला पुढं. मी मागं राहिलो. कुठनं आलाय राहत नाही इकडून. तो जातो हे जनावराकडे बघा. अंधार होत आला. मोहर कसा चालतोय बघा. ह्याला धावतो. त्या गव्हात आलोय बघा. इथं गहू पेरले ना. ब्लॉगमध्ये काही ना म्हणतोय अवतरले बाद आहे माझा. गहू धावतो बघा. हे बघा याचा गहू एकरमध्ये लावलाय वाटतं. गाई आता आलू सच्च्यापासून घरी. सोयी बघा आपली आजी अंडी करायला लागली. आता अंडी विंडी बाजू. काय म्हणते आजी, सून आणूया का? सून आणूया का तुला स्वयंपाक बिपाक कराय? आणू लगीन करून. काय म्हणते? कुठनं आणू? आणि तुम्ही आणि आम्ही आणि तर आम्हाला गावाय पाहिजे का नाही? गावायला काय हुडकून आणायची कुठनं बी. सोयी बघा आत्ता बनवा लागल्या. चोल पेटवली. आता बनवून खाऊया. आता बनवली अंड्याची पोळी. चपाती आजीने केली. आता आजी बी जेवत्या, मी बी जेवतो. तुम्हाला भेटतो नंतर. ओके. काही रातच्याला ब्लॉग एंड केला नव्हता म्हणून आत्ता करतोय. रातच्याला काही देणार नाही. सो आपल्या चॅनलवर जो कोण नवे असेल त्यांना सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करा. भेटू नव्या ब्लॉगमध्ये हिंदीमध्ये. ओके बाय.